नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक 31 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 मित्रांनो आपण येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आपण प्रति दिवस प्रति तास मित्रांनो आपण सब्जेक्ट एनी आहे सर्व काही प्रश्न आपण पाहत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये 90+ स्कोर घेऊन जर तुम्हाला एलिजिबलचा शेरा जर लावायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपला कोणताही व्हिडिओ मिस करत जाऊ नका, कारण का त्यामध्ये जेवढे काही तुमच्या परीक्षा अभिमुख सिलेबसवर आधारित प्रश्न आहेत ते आपण मित्रांनो या ठिकाणी कव्हर करतो आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण तुम्हाला डीप एक्सप्लेनेशन देत आहोत, जे की तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ कोर्सेसमध्ये देखील मिळत नाही किंवा इतरत्र कुठेही मिळत नाही, ते आपण तुम्हाला आपल्या चॅनलवर मित्रांनो देत आहोत। त्यामुळे आपला व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जर तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सर्व पदभरतीचे अपडेट व टीईटीचे अपडेट आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। तर मित्रांनो आपण आज स्पेशली जे आहे मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचे आपण कंबाईन प्रश्न सोडवणार आहोत, जे की 60 प्रश्नांची संख्या आहे आणि परिपूर्ण तुम्हाला परीक्षेमध्ये 60च प्रश्न येणार आहेत, ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न आणि इंग्लिश ग्रामरचे 30 प्रश्न असणार आहेत। आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे आपण तुम्हाला सखोल व स्पष्टीकरण सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवून घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करा आणि तुम्ही अजूनही तुमच्याकडे वही किंवा पेन जर घेऊन बसणार असाल तर लेक्चर सुरू होण्याच्या पूर्वी तुम्ही घेऊन बसा, कारण जेवढे काही तुम्हाला मी मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे ते संपूर्ण काही तुम्ही नोट डाऊन घेत करत चला मित्रांनो। तर पाहू आपल्या आजच्या या भाग 31 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, जो की काय पहा की मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते। तर यामध्ये प्रश्न आपल्याला काय विचारलाय की सामाजिक नाटक कोणतं आहे म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की तृतीय रत्न। तर तृतीय रत्न हे जे आहे थोडक्यामध्ये सामाजिक नाटक आहे मराठीतील पहिले, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर तृतीय रत्न हे जे नाटक आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे 1855 साली, कधी 1855 साली जे आहे लिहिलेलं मराठी भाषेतील पहिले सामाजिक नाटक मानलं जातं। तर त्यानंतर नटसम्राट तुम्हाला माहितीच असेल, नटसम्राट जे आहे वि वा शिरवाडकर यांचं एक प्रसिद्ध नाटक आहे। त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर हे जे आहे थोडक्यामध्ये जे काही रुक्मिणीच्या विवाहावर आधारित एक काव्यरचना आहे। तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल। तर याच्या मिळता जुळताच अजून एक दुसरा प्रश्न आहे, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर तो प्रश्न काय आहे तर हे लक्षात ठेवून घ्या की आधुनिक मराठीतील पहिलं नाटक, असा जर तुम्हाला प्रश्न आला की आधुनिक मराठीतील पहिलं नाटक, आता हे नाटक यामधलं आहे मराठीतील पहिलं सामाजिक नाटक आहे, जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिखित आहे। तर तृतीय रत्न, पण आधुनिक मराठीतील पहिलं नाटक जर म्हटलं तर त्याचं नाव आहे सीता स्वयंवर। सीता स्वयंवर हे जे आहे आधुनिक मराठीतील पहिलं नाटक आहे। तर विष्णुदास भावे यांचे जे थोडक्यामध्ये लिखित आहे आणि हे जे आहे सामाजिक विषयावर नसून हे जे आहे पौराणिक विषयावर आहे। तर हे देखील लक्षात ठेवून घ्या, सामाजिक विषयावर नाही, हे पौराणिक विषयाच्या संबंधित आहे। तर 1843 मध्ये हे जे आहे जे की नाटक लिखित आहे विष्णुदास भावे आणि जे पहिलं आहे त्यांचं नाव आहे सीता स्वयंवर, हे नाटकाचं नाव आहे। आधुनिक मराठीतील पहिले नाटक आहे। तर हे एक IMP प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न पाहू, पुढील प्रश्न जो की दुसरा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी, तर दुसरा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कठोर व्यंजने नसलेला पर्याय शोधा। तर कठोर व्यंजने नसलेला, तर कठोर व्यंजने कायला म्हणतात, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना नाद तयार होतो त्यांना जे आहे थोडक्यामध्ये मृद व्यंजने म्हणतात, त्याला थोडक्यामध्ये मृद व्यंजने किंवा कठोर व्यंजने असं देखील म्हणतात। तर या ठिकाणी कोणतं आहे मग याचा पर्याय, तर याचा पर्याय जे की ऑप्शन नंबर 3 हे होणार असेल। तर यामध्ये थोडक्यामध्ये जे घ आहे, घ आणि भ हे जे आहे थोडक्यामध्ये यामध्ये जे मृद व्यंजने या ठिकाणी आहेत। तर या उलट जर सांगायचं झालं तर कठोर व्यंजने जे आहे उदाहरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर क च प हे उच्चारताना थोडा कठोरपणा जाणवतो। तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय प्रश्नामध्ये, जे की नसलेला म्हटलेलं आहे, तर नसलेलं हे आहे ऑप्शन नंबर 3 याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल मित्रांनो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न काय म्हणतो पहा की महागणपती या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। तर शब्द नाही असं म्हटलेलं आहे, तर यापैकी कोणता शब्द नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर
4 जे की पणती हा शब्द नाही। तर थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास महागणपती या मूळ शब्दातील अक्षरांचा वापर करून कोणकोणते आपण शब्द तयार बनवू शकतो, तर महापती हे बनतं, त्यानंतर गणती हे देखील बनतं, माती हे देखील शब्द तयार करता येतात, पण पंथी हा शब्द यापासून जे आहे थोडक्यामध्ये तयार होत नाही। त्यामुळे जे आहे याचं उत्तर हे वेगळं होणार असेल। त्यानंतरचा आहे पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 4था काय म्हणतो पहा, की खालीलपैकी कोणता शब्द जे की पुल्लिंग आहे, तर पुल्लिंग शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। तर शब्द कोणकोणते आहेत, नदी, सरोवर, तळे आणि झरा। तर यापैकी कोणता शब्द हा पुल्लिंग आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की झरा। सांगायचं झालं त्यामध्ये स्पष्टीकरण याचं की शब्दाचे लिंग ओळखण्यासाठी जे आहे त्यापूर्वी आपल्याला एक इमॅजिनेशन्समध्ये काही आपलं वर्ड लावायचे असतात, जसं की पुल्लिंगसाठी आपण काय वापरतो, तर पुल्लिंगसाठी आपण तो वापरतो, स्त्रीलिंगसाठी काय वापरतो, तर ती वापरतो स्त्रीलिंगसाठी, आणि नपुंसकलिंगीसाठी काय वापरतो, तर आपण ते वापरतो। तर ही जी आहे सर्वनामे लावून आपण जे आहे त्या ठिकाणी त्याचं ओळखू शकतो। तर या ठिकाणी आपण झरा हा पुल्लिंग आहे कसं ओळखलं, कारण का आपण जेव्हा कुठेही झरा पाहतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की तो झरा, असा जो आहे त्याचा आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये जे काही उच्चार जे की करतो, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 हे याचं उत्तर होणार असेल। तर आता आपण जर इतर पर्याय संदर्भात पाहिलं तर नदी पाहिल्याने तो नदी म्हणतो का, म्हणत नाही, तर तो म्हणतो आपण ती नदी असा जे आहे थोडक्यामध्ये आपण उच्चार करतो। त्यामुळे हे ती नदी म्हणजेच काय होणार असेल, जे की स्त्रीलिंगी हे होणार असेल। सरोवराच्या बाबतीमध्ये पाहिलं आपण ते सरोवर असा आपण त्याचा उच्चार करतो, आणि तळ्याच्या संदर्भात देखील ते तळे असं जे आहे थोडक्यामध्ये करतो। तर हे दोन्ही जे आहे थोडक्यात नपुंसकी लिंगी होणारे असतील, आणि नदी हे स्त्रीलिंगी आहे, आणि झरा हे थोडक्यामध्ये काय तर हे पुल्लिंगी हे शब्द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। तर मित्रांनो तुम्ही अजूनही जर TETच्या आता आपल्याकडे फक्त शेवटचे 26 दिवस बाकी राहिलेले आहेत, आणि या 26 दिवसांमध्ये तुम्हाला 90+ स्कोर अचीव करायचा असेल, आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच घेतली नसाल तर मित्रांनो तुम्ही वेळ वाया घालवत आहात, वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपला जो 49 ऑफर चालू आहे त्यामध्ये तुम्हाला फुल लेंथची टेस्ट आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट आपण स्पेशली मित्रांनो तुमच्यासाठी आपण बनवून ठेवलेलं आहे। तर जर मित्रांनो तुमची आतापर्यंत काहीच तयारी नसेल तरी मित्रांनो काही हरकत नाही, तुम्ही फक्त आपले ॲप डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपली टेस्ट सिरीजची बॅच घ्या। 100% सांगतो की येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत तुमचा 100% स्कोर जो आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला रिकव्हरी करत पाहायला मिळणार असेल, कारण का जेवढे काही PYQ प्रश्न आहेत जे मागील वर्षीचे व त्यासोबत जेवढे काही एक्सपेक्टेड प्रश्न आहेत ते सर्व तुम्हाला आपण एकत्रित करून दिलेले आहेत, आणि त्या ठिकाणी तुम्ही सोडवायला गेला तर एकूण 60 ते 70 टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मिळणार आहे। तर रेग्युलरली तुम्ही 2 ते 3 जरी मन लावून टेस्ट सोडवलात, ज्यामध्ये प्रत्येक टेस्ट सिरीज आपण तुम्हाला सहज स्पष्टीकरणासोबत उत्तरे देखील त्या ठिकाणी तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। फक्त त्याचा अभ्यास करा, रेग्युलरली व्हिडिओ पहा मित्रांनो, तुमचा 90+ चा स्कोर हा कोटे जाणार नसेल। कारण का मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगत आहे, कारण का जे काही PYQ मध्ये झालेले प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सटीक उत्तरासोबत आपण उपलब्ध करून दिला, आणि त्याच प्रकारचा पेपर फॉर्मॅट तुमच्या येत्या 23 नोव्हेंबरला देखील असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केलं नसाल तर वेळ वाया घालवू नका। तुम्ही कितीही व्हिडिओ कोर्सेसचे मित्रांनो बॅचा घेतला असेल तर मित्रांनो त्याचा काही अर्थ नाही, तुम्ही फक्त आपली एक टेस्ट सिरीजची बॅच घ्या, त्यानंतर मित्रांनो तुम्ही स्वतःच तुम्हाला अभ्यास जो केल्यानंतर तुम्हाला ती संपूर्ण काही मित्रांनो असणार असेल की आपली टेस्ट सिरीज बॅच ही किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी। त्यामुळे तुम्हाला तुमचा संपूर्ण काही स्कोर अॅनालाइज करता येणार असेल, काय तुमची रँकिंग आहे, काय तुम्हाला चुकत आहे त्या ठिकाणी, किंवा तुम्हाला किती इम्प्रूव्ह करायचं आहे, संपूर्ण बाबी आपण आपल्या त्या ठिकाणच्या टेस्टमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच आपले ॲप डाउनलोड करा, आणि तेथून मित्रांनो संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या। त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न काय म्हणतो पहा कसा आहे। प्रश्न आहे खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा। तर एकवचनी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, तर यापैकी कोणता एकवचनी आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की सिंह। तर सिंह हा शब्द निश्चितपणे एकवचनी आहे। तर इतर आपण पर्याय बघलं ज्यामध्ये वाघ, हत्ती यासारखे प्राणीवाचक नामे अनेक वचनातही तसेच राहतात, उदाहरणामध्ये 1 वाघ 4 वाघ, त्यामुळे जे आहे ते निश्चितपणे एकवचनी आहेत असं आपण म्हणता येत नाही। तर ऑप्शन नंबर 4 याचं जे आहे उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा आपला 6वा प्रश्न पुढील असा आहे की मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे। तर या ठिकाणी काय म्हटलंय की मी स्वतः, तर स्वतःच्या खाली या ठिकाणी काय आहे, तर स्वतःच्या खाली या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे। तर हे स्वतः म्हणजेच काय होणार असेल यापैकी, तर कोणत्या शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे, तर याचं उत्तर आहे आत्मावाचक यामध्ये आहे। तर जेव्हा स्वतः किंवा आपण ही सर्वनामे वाक्यातील कर्त्याला येते, म्हणजेच की कर्ता म्हणजेच काय, तर मी या ठिकाणी कोटा आहे, तर या ठिकाणी मी हा कर्ता या ठिकाणी होणारा असेल। तर कर्ता अधिक जोर देण्यासाठी वापरला जातात,
तेव्हा ती सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे म्हणून ओळखले जातात किंवा ओळखलेले असतात। या प्रकारे तुम्ही हे डेफिनेशन याची लक्षात ठेवून घ्या। आत्मवाचकची मी स्वतः त्याला पाहिले, मी स्वतः त्याला सोडले, अशा प्रकारचे जर वाक्य असतील त्यामध्ये स्वतःला जर अंडरलाईन केलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्वनाम जर शोधायला सांगितलं असेल तर त्याचं उत्तर होईल जे की आत्मवाचक हे होणार असेल। तर हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला असा आहे, काळ्या मातीत मातीत या काव्यसंग्रहाचे कवी कोण? काळ्या मातीत मातीत याचे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 विठ्ठल वाघ हे जे आहे काळ्या मातीत मातीत या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत। तर काळ्या मातीत मातीत हा ग्रामीण जीवनावर आधारित एक प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे जे की कवी विठ्ठल वाघ यांचा आहे। त्यानंतरचा पुढील आपला 8वा प्रश्न, अनियमित कचरा गाडी ज्याला की आपण घंटा गाडी असं म्हणतो, तर नियमितपणे कॉलनीमध्ये यावी म्हणून महानगरपालिकेला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर कोणत्या प्रकारचं पत्र असणार असेल? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 3 जे की एक प्रकारचं हे तक्रार पत्र असणार असेल। कारण का सार्वजनिक सेवेतील त्रुटी किंवा अनियमितता दूर करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आपण त्यांना कंप्लेंट लेटर लिहिले जाते, त्यांना जे आहे तक्रार पत्र थोडक्यामध्ये लिहिलं जातं म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 याचं उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे पुढील, काळा घोडा विशेषणाचा प्रकार ओळखा। तर काळा घोडा या ठिकाणी विशेषणाचा प्रकार, तर अतिशय सोपा आणि सूचक प्रश्न आहे, तर याचं उत्तर होणार असेल जे की ऑप्शन नंबर 2 जे की गुणवाचक विशेषण। कारण का गुणवाचक विशेषण हा जो आहे नामाचा रंग, आकार, रूप, चव किंवा गुण या ठिकाणी दर्शवतो। तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, काळा, काळा म्हणजेच काय, काळा हा एक रंग आहे म्हणून काळा हा रंग घोडा या ठिकाणी नामाचं गुण दर्शवतो म्हणून या ठिकाणी काय होणार असेल जे की ऑप्शन नंबर 2 म्हणजेच की गुणवाचक विशेषण होणार असेल। आणि तुम्हाला देखील परीक्षेमध्ये 100% असेच प्रश्न पाहायला मिळणारे असणारे आहेत, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे सकर्मक आहे? तर सकर्मक क्रियापद म्हटलेलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले। तर सकर्मक क्रियापद कसं ओळखायचं असतं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते ते सकर्मक क्रियापद असते। या ठिकाणी काय म्हटलंय, क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कशाची गरज असते? कर्माची गरज असते, ते काय असते मग जे की ते सकर्मक क्रियापद असते। तर या वाक्यामध्ये काय आहे, तर या वाक्यात शिकवले या क्रियेचा परिणाम जे की विद्यार्थी यावर जे आहे जे काही अप्रत्यक्ष या ठिकाणचा कर्म आहे विद्यार्थी, तर विद्यार्थी आणि सूर्यनमस्कार, सूर्यनमस्कार या ठिकाणी कसा आहे तर प्रत्यक्ष कर्म आहे यावर झालेला आहे म्हणून जे हा काय होणार असेल जे की सकर्मक क्रियापद या ठिकाणी होणार असेल। ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल। तर परत एक वेळेस मी तुम्हाला सांगतो, या वाक्यामध्ये शिकवले या क्रियेचा, शिकवणे ही जी आहे क्रिया आहे तर याचा परिणाम कोणावर झालेला आहे? विद्यार्थ्यावर आणि सूर्यनमस्कारावर। तर विद्यार्थी हे अप्रत्यक्ष कर्म आहे परंतु सूर्यनमस्कार करणे हा एक प्रत्यक्ष कर्म आहे म्हणून जे आहे हे जे आहे सकर्मक क्रियापद होणार असेल। तर लक्षात ठेवून घ्या, थोडं कन्फ्यूज होत असेल तर परत एक वेळेस मागे घेऊन पहा, तुम्हाला ते समजून जाईल मित्रांनो। त्यानंतर आपण पुढील प्रश्न जो की 11वा प्रश्न काय म्हणतो पहा, की एकनाथ नियमित अभ्यास करीत असे, काळ ओळखा। तर हे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 रीती भूतकाळामध्ये। यामध्ये शेवटी काय म्हटलेलं आहे, करीत असे असं म्हटलेलं आहे। या क्रियापदातून भूतकाळात एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करण्याची सवय म्हणजेच की रीती दर्शवली जाते म्हणून जे आहे थोडक्यामध्ये हे काय होणार असेल जे की भूतकाळ होणारा असेल, रीती भूतकाळ होणारा असेल। तर जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी लहानपणी रोज खेळायला जायचो, राईट, जायचो म्हणजेच काय आपण लहानपणची गोष्ट या ठिकाणी सांगत आहोत जे की वर्तमानमध्ये आहोत परंतु गोष्टी लहानपणची सांगत आहोत म्हणून जे आहे ते भूतकाळ होणारा असेल। तर रीती भूतकाळ या प्रकारचा होणारा असेल। तर रीती म्हणजेच काय, जे की वारंवार सवय लावून घेणाऱ्या गोष्टी किंवा नियमित घडणाऱ्या गोष्टींना रीती असं म्हटलं जातं। तर रीती वाक्याचं या प्रकारचंच आहे। तर एकनाथ नियमित अभ्यास करतो, तर नियमित या ठिकाणी एक रीत आहे म्हणजे की दररोज घडणारी घटना, त्यामुळे जे या ठिकाणी रीती भूतकाळ हा होणारा असेल। ऑप्शन 3 याचं उत्तर जे की येणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण हा शब्द जातीतील आहे? तर क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 सदा जिकडे हे जे आहे याचं थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल। तर सांगायचं झालं स्पष्टीकरण की क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल
क्रिया कधी, कुठे, कशी घडली अधिक माहिती या ठिकाणी देतात. तर हे या ठिकाणचं जे की आहे तर सदा, जिकडे हे जे आहे त्याचं उत्तर होणारं असेल. आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर सदा जे की नेहमी, सदा म्हणजेच काय नेहमी, हे कोणतं होणार असेल? सदा म्हणजे जे की एक कालवाचक शब्द आहे, कालवाचक. आणि जिकडे, जिकडे म्हणजेच काय तर या ठिकाणचं एक ठिकाण आहे. इकडे जा, तिकडे जा आपण म्हणतो ना, तर जिकडे म्हणजेच की हे ठिकाण आहे जे की हे काय होणार असेल? जे की एक स्थलवाचक आहे. तर ही क्रियाविशेषणाची अव्यय आहेत म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं जे आहे थोडक्यात उत्तर होणार असेल. तर आता बाकीचे आपण जर पर्याय पाहिलं ज्यामध्ये अरे रे रे, अबबबा हे कायच आहे? तर हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. परंतु पुन्हा म्हणून ही जी आहे उभयनव्वीचे अव्यय आहे. आणि विना, वाचून हे जे आहे थोडक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहेत. म्हणून जे आहे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या या ठिकाणी आहे? जे की ऑप्शन नंबर 3 म्हणून पर्याय नंबर 3 याचं जे आहे अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा असा आहे, मुलांनो चांगला अभ्यास करा, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर मुलांनो चांगला अभ्यास करा, तर या ठिकाणी वाक्यामध्ये काय होत आहे? तर आज्ञा जे की आज्ञा देत आहे. तर याचं उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर 2 जे की आज्ञार्थी. अभ्यास करा या क्रियापदातून आपल्याला आज्ञा, विनंती, उपदेश किंवा आशीर्वाद व्यक्त होतो. म्हणून जे या ठिकाणी काय होणार असेल? जे की आज्ञार्थ होणार असेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह मूड असं देखील म्हणतो. ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? संबोधन दर्शवताना म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1 स्वल्पविराम हे जे आहे चिन्ह दर्शवलं जातं. तर संबोधनानंतर जे आहे थोडक्यामध्ये नेहमी स्वल्पविराम वापरतात. उदाहरण सांगायचं झालं की मुलांनो शांत बसा, हे आपण लिहित्या वेळेस कसे लिहितो? तर मुलांनो लिहितो, त्यानंतर स्वल्पविराम, त्यानंतर शांत बसा असं जे थोडक्यामध्ये कॉमा दिल्यानंतर हे संपूर्ण काही लिहित असतो. तर अशा प्रकारचे हे यामध्ये वाक्य होत असतात. तर संबोधनानंतर म्हणजेच की एखाद्याला हाक मारल्यानंतर, आता शिक्षक वर्गामध्ये आहे, तुम्ही शिक्षक सर्व बांधव आपले, उद्या तुम्ही वर्गामध्ये टीचिंगला गेल्यानंतर तुम्ही मुलांनो शांत बसा असं म्हणतो ना, जे की मुलांनो यानंतर एक स्वल्पविराम येतो आणि त्यानंतर शांत बसा हे तुमचं समोरला असणारं असेल. त्यामुळे जे आहे ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते होणार असेल की संबोधन दर्शवताना जे आहे स्वल्पविराम हे जे वापरलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा पुढील असा आहे, खालीलपैकी अशुद्ध पर्याय कोणता किंवा कोणते? तर अशुद्ध पर्याय या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की अनुसया. तर अनुसया हे जे थोडक्यामध्ये अशुद्ध रूप आहे, त्याचं शुद्ध रूप कोणत्या प्रकारे आहे? तर शुद्ध रूप जे आहे अनसया हे जे आहे या प्रकारचं आहे. तर बाकी जर आपण माती, तीर्थ, इशारा आणि शुश्राशु हे पाहिलं तर हे शुद्ध शब्द आहेत, परंतु अनुसया या प्रकारे नाही. तर अनुसया हे या प्रकारे आहे, सुया या प्रकारचा ह्या थोडक्यामध्ये शुद्ध शब्द आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा 16वा प्रश्न असा आहे, गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय? तर गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 राग गडकरी. म्हणजेच की राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या टोपण नावाने कविता किंवा बाळकराम या टोपण नावाने विनोद लिहित असतात. तर त्यांचं अजून एक नाव काय आहे? तर बाळकराम हे जे आहे थोडक्यामध्ये यांचं अजून एक टोपण नाव आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. IMP आहे बाळकराम, राम गणेश गडकरी किंवा गोविंदाग्रज हे सर्व तिन्ही पण एकच आहे. तर वेगवेगळे नाहीत, कारण का बऱ्याच जणांना हे संपूर्ण वेगवेगळं वाटत असतं. त्यानंतर 17वा प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वल्लभ. तर वल्लभचा अर्थ काय होतो? तर वल्लभ म्हणजेच पती किंवा प्रियकर होतो, परंतु बाकी प्रमोद, संतोष आणि उद्धव याचा अर्थ काय होतो? तर या तिन्हीचा अर्थ होतो आनंद किंवा हर्ष असा थोडक्यामध्ये होतो, परंतु या उलट वल्लभचा अर्थ पती किंवा प्रियकर होतो. त्यामुळे हे जे आहे गटात न बसणारा शब्द आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न असा आहे, श्री गणेशा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. श्री गणेशा या शब्दासाठी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की इतिश्री हा जो आहे याचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर श्री गणेशा म्हणजे काय? तर श्री गणेशा म्हणजे सुरुवात करणे, तर इतिश्री म्हणजे की शेवट करणे असा जो आहे याचा अर्थ होतो. तर श्री गणेशा म्हणजे काय? तर सुरुवात करणे असा अर्थ होतो, हे लक्षात ठेवून घ्या. आणि इतिश्री म्हणजे काय? शेवट करणे किंवा समारोपण करणे असा होतो. तर त्यानंतर जे ओनामा आहे किंवा सुरुवात आहे, तर हे दोन्ही पण जे आहे श्री गणेशा याच्या मिळते जुळते समानार्थी शब्द आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. जर तुम्ही आपली
टेस्ट सिरीजची बॅच घेऊन जर रेग्युलरली तुम्ही प्रॅक्टिस केलात अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची तर 100% सांगतो तुम्हाला याच्यामध्ये कसलाही डाऊट राहणार नसेल आणि तुम्हाला या संपूर्ण प्रश्नांची PDF देखील आतापर्यंतचे जेवढे आपले TETचे झालेले व्हिडिओज आहेत ज्यामध्ये गणित, मॅथ, रिझनिंग, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे संपूर्ण तुम्हाला PDF आपल्या ॲपमध्ये देखील तुम्हाला मिळणारे असतील आणि त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी मिळणारी असेल मित्रांनो. त्यामुळे वेळ वाया घालू नका अजिबात. आतापर्यंत तुम्ही वेळ वाया घालवला असाल पण आता इथून तरी अजिबात वेळ वाया घालू नका. लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. 100% सांगतो की तुमचा निकाल हा कुठेच जाणारा नसेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा असा आहे की देवळाच्या कळसाखाली असलेल्या डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर हा शब्दसमूहासाठी एक शब्द आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 घुमट हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर कसं काय तर देवळाच्या कळसाखाली डेऱ्याच्या आकाराचा भागात जे आहे थोडक्यात घुमट असं जे आहे ते म्हणतात म्हणून याचं उत्तर घुमट हे होणार असेल. तर गाभारा कायला म्हणतात तर गाभारा जो आहे मूर्ती ठेवण्याचं जे मुख्य स्थान असतं त्याला जे आहे गाभारा म्हणतात. आणि चंबुतारा कायला म्हणतात तर चंबुतारा उंच ओटा असतो त्याला चंबुतारा असं म्हटलं जातं. आणि आसन म्हणजे काय तर बसण्याची जागा हे तुम्हाला माहितच आहे. तर ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 20वा प्रश्न असा आहे पुढचा काय म्हणतो पहा खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय निवडा. तर यापैकी बरोबर नसलेला पर्याय कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 कानाला चावा घेणे म्हणजे की लक्षपूर्वक ऐकणे हे जे आहे थोडक्यामध्ये बरोबर नसलेला पर्याय आहे. तर कसं काय कानाला चावा घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो गुप्तपणे किंवा चोरीने सांगणे असा होतो परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे लक्षपूर्वक ऐकणे असा होत नाही. तर बाकी सर्व या ठिकाणचे पर्याय अतिशय बरोबर आहे त्यामुळे याचा संबंध होत नाही म्हणून यामुळे ऑप्शन नंबर 4 हे पर्याय या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा पुढचा काय म्हणतो पहा तर 21वा प्रश्न देखील खूप इंटरेस्टिंग आहे. काय म्हणतो की चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमाची अक्षरे घेतल्यास पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द तयार होतो. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द आहेत यापासून जे आपल्याला पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला पृथ्वी या शब्दासाठी कोणकोणते शब्द जे आहे समानार्थी बनतात हे देखील आपल्याला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तरच आपण याचे जे आहे उत्तर शोधू शकता. तर आपण पाहू या ठिकाणचं जे आहे उत्तर काय होणार असेल जे की पृथ्वीसाठी. तर पृथ्वीला जे आहे क्षिती हे देखील एक समानार्थी नाव आहे. त्यानंतर मेदिनी हे देखील त्याचं समानार्थी थोडक्यामध्ये शब्द आहे. तर यापैकी कोणता शब्द तयार होता आपण या ठिकाणी जर आपण पाहूया तर यामध्ये जे आहे काय म्हटलेलं आहे की जे चौथं याचं अक्षर आहे चौथे व जे 8वे अक्षर आपण घेऊन जे आहे पृथ्वीचं या ठिकाणी समानार्थी शब्द तयार करू शकतो. तर चौथं जे अक्षर आहे चौथ्या अक्षरानुसार आणि जे की 8व्या अक्षरानुसार जे पृथ्वीचा समानार्थी शब्द या ठिकाणी काढू शकतो म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तसेच या प्रश्नासाठी आपण चोराच्या मनाचा अन्याय यासारख्या म्हणीचा संदर्भ या ठिकाणी देखील आपण घेऊ शकतो ज्यामध्ये 4थ्या व 8व्या क्रमांकावर अपेक्षित अक्षरे या ठिकाणी आहेत. तर पृथ्वीसाठी कोणते आहेत मग या ठिकाणी क्षिती आणि मेदिनी हे जे आहे थोडक्यामध्ये याचे समानार्थी शब्द या ठिकाणी बनणारे असणारे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आता पुढचा जे की उतार्यावर आधारित आहे. तर उतार्यावरच्या आधारितचे प्रश्न पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 22 पासून ते प्रश्न क्रमांक 24 पर्यंत तुम्हाला अशा प्रकारचा एक उतारा असेल आणि त्या उतारावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न सोडवण्यासाठी असणारे आहेत. तर मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली या प्रश्नांचे उताराचे उत्तरं सांगून टाकून देईल कारण का हा जर आपण उतारा वाचला तर यासाठी आपला भरपूर वेळ या ठिकाणी जाणारा असेल. त्यामुळे वेळ न वाया घालवता मी उतारा वाचलेला आहे संपूर्ण उतारा मला माहिती आहे कारण का उताराच मी लिहिलेला आहे त्यामुळे जे याची उत्तरं देखील मला या ठिकाणी आठवणारे असणारे असतील. त्यामुळे मी डायरेक्ट याचं उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन. तर 22वा प्रश्न आपला असा आहे ताट मानेने जगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ते सांगा. ताट मानेने जगणे म्हणजेच काय तर सन्मानाचे जगणे. ताट मानेने जगणे म्हणजे स्वाभिमानाने किंवा सन्मानाने जीवन व्यतीत करणे होय. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न विलक्षण या अर्थाचा उतारातील शब्द शोधा. तर विलक्षण या अर्थाचा उतारातील शब्द शोधा. तर काय म्हटलेलं आहे विलक्षणचा तर याचं उत्तर जे होणार असेल ते होणार असेल ऑप्शन नंबर जे की 3
अलौकिक हे जे होणार असेल तर अलौकिक या शब्दाचा अर्थ विलक्षण किंवा जगावेगळा असा होतो. ऑप्शन नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, भारतीय संस्कृतीतला महत्त्वाचा भाग कोणता? तर भारतीय संस्कृतीमधला महत्त्वाचा भाग. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर वरचं आपल्याला पॅसेज वाचावं लागणार असेल. परंतु या ठिकाणचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की गुरु शिष्य परंपरा ही जी आहे आपली संस्कृतीपासून आलेली आहे अनेक वर्षापासूनची. त्यामुळे गुरु आणि शिष्याची ही परंपरा जे थोडक्यामध्ये होणारा असेल. तर ही लाईन जी आहे आपण उत्तराच्या पहिल्याच ओळीमध्ये काढू शकतो. कारण का या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गुरु आणि शिष्याची परंपरा ही भारताच्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर असे काही उत्तराच्या बेसिकवर तुम्हाला प्रश्न येतात आणि तुम्हाला सांगतो की उत्तरावर आधारितचे जेवढे काही प्रश्न तुम्हाला येतात तर मित्रांनो यामध्ये तुमचा एकही मार्क चूक नाही झाला पाहिजे. जर उतारा तुमचा चुकला तर मग तुम्हाला परीक्षा देऊनच काय फायद्याचं असं तुम्हाला होणार असेल. त्यामुळे उतारा आणि कवितावरचे प्रश्न तुम्ही अजिबात चुका करत जाऊ नका. ज्यासाठी तुम्हाला जे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार असेल, प्रॅक्टिससाठी आपली टेस्ट सिरीज हे जे आहे मित्रांनो एक अंतिम सोल्युशन तुम्हाला असणार असेल. त्यामध्ये आपण संपूर्ण काही 100% तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे, ज्यात उतारे, कविता, म्हणी, यमक जुळणारे शब्द हे सर्व तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू एक कविता आहे आपल्याला आणि त्या कवितावर आधारित देखील प्रश्न आहेत, जे की 25 ते आपण 27 पर्यंतचे प्रश्न आता या कवितावर आधारित सोडणार आहोत. तर या ठिकाणी एक कविता आहे जे की मांडलेली आहे. तर कवितावर आधारित प्रश्न आपल्याला पुढे सोडायचे आहेत. तर 25वा प्रश्न असा आहे की कवितानुसार झाड काय देत नाही? तर काय देत नाही कवितानुसार? तर ते आहे फळे हे देत नाही. कारण का कवितेमध्ये झाड, वारा, सावली, छाया आणि माया देते, तसेच सुंदर फळे लागतात असे सांगितलेले आहे, पण ते फळे देत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. तर आपण जर ही कविता वाचली तर मी एका मिनिटात कविता वाचतो. कविता कशी आहे पहा. झाड आहे हिरवेगार, वारा देते थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड खुदकून गालात हसते, झाड देते माया, झाड देते छाया, झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा, झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले, झाड आहे माझा मित्र, माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र. त्यामुळे यामध्ये आपल्याला कुठेही फळाचा उल्लेख दिलेला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 26वा प्रश्न, समीरण या शब्दासाठी कवितेत येणारा जे की योग्य पर्यायी शब्द निवडा. समीरण कायला म्हटलं जातं? तर समीरण हे वाऱ्याला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणारा असेल. तर समीरण या शब्दाचा अर्थ वारा असा आहे, जो की कवितेमध्ये वारा देते थंडगार असं आपण वापरलेलं आहे. त्यानंतरचा पुढील आपला जो 27वा प्रश्न आहे काय म्हणतो पहा. झाड खुदकून केव्हा हसते? झाड खुदकून केव्हा हसते? जेव्हा मी सावलीत बसल्यावर. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर कवितानुसार आपल्याला जे की झाडाच्या सावलीत मी बसते, झाड खुदकून गालात हसते असे जे आहे त्या ठिकाणी एक काव्य म्हणजेच की पंक्ती आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 28वा प्रश्न असा आहे, भगवान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर भगवान हा शब्द कसा आहे? तर भगवान हा शब्द तत्सम प्रकारचा आहे. तर कशावरून? तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेले शब्द होय. तर तत्सम शब्द भगवान हा संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे बरं का. तर भगवान हा संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणून तत्सम हे शब्द होणार असेल. त्यानंतरचा पुढील 29वा प्रश्न, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना या ओळीतील अलंकार कोणता? कोणता अलंकार होणारा असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अनुप्रास अलंकार हा होणारा असेल. जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते जे आहे तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आता या ठिकाणी कशात झालेलं आहे? तर यामध्ये मचा जे आहे परत रिपीट झालेला आहे. मनमोहिनी, मोहक, मोहरा, मनातून माझ्या मावळेना. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहता तुम्ही म हे आलेलं आहे, म्हणून जे आहे अनुप्रास अलंकार या ठिकाणी होतो. व्याख्या काय आहे? जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते त्यावेळेस अनुप्रास अलंकार हा घडतो, हे लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला असा आहे, शार्दूल विक्रीडित या वर्तातील गण कोणते? तर यामध्ये आपल्याला गण शोधायचे आहेत. तर यामधला गण कोणता आहे? तर याचा जो गण आहे तो आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2चा म, स, झ,
स त त ग हे जे आहे याचा थोडक्यामध्ये गण होणारा असेल. तर शार्दूल विक्रीडित या जे अक्षर जे आहे थोडक्यामध्ये 19 अक्षरी व्रत आहे आणि त्याचे गण या प्रकारचे होणारे असतील, जे की ऑप्शन नंबर 2 याचं जे आहे मित्रांनो उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर असे हे आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आतापर्यंत आपण मराठी व्याकरणामधले पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू इंग्लिश ग्रामरचे संपूर्ण काही प्रश्न. तर इंग्लिश ग्रामरमध्ये देखील आपण अतिशय तुमच्या पेपर फॉर्मॅटनुसारचे प्रश्न पाहिलेले आहेत. तत्पूर्वी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी फटाफट लाईक करून घ्या मित्रांनो, कारण का लाईक तुमचे जेवढे कराल तेवढं मला मोटिवेशन मिळेल आणि रेग्युलरली तुमच्यासाठी अशाच प्रकारचे हेल्पफुल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकणारा असेल. आणि सर्व अपडेट घेण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. आणि मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीजसाठी अजूनही तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ वाया घालू नका. परत एक वेळ सांगत आहे, वेळ कमी आहे, तुमच्याकडे अभ्यास भरपूर आहे आणि टेस्ट सिरीज आहे त्यासाठी अंतिम तुम्हाला पर्याय असणारा असेल. लगेच ॲप डाउनलोड करा, महा एक्झाम पॉईंट प्ले स्टोरवर सर्च करा किंवा व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीजची आपली लिंक त्या ठिकाणी मिळणारी असेल. ॲप डाउनलोड केला तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज देखील जॉईन करता येणारी असेल. पुढे पाहू आपले आता पुढील प्रश्न, जे की 31 पासून आपला दुसरा सेशन सुरू होतो जे की इंग्लिश ग्रामरचा. आता आपण पाहू इंग्लिश ग्रामरचे A to Z प्रश्न कसे असतात आणि कशा प्रकारे सोडवायचे असतात ते. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे पहा आपला 31वा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक्स काढायचा आहे. तर कशा प्रकारे अल्टरनेटिव्ह नुसारचा. तर या ठिकाणी पहिला शब्द आहे पिग, दुसरा शब्द आहे पिगलिंग, त्याच प्रकारचा ईगलचा जो काही सहसंबंध आहे येणारा शब्द त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. आता पिग म्हणजे काय, तर पिग म्हणजे डुक्कर आणि पिगलिंग म्हणजे काय, तर पिगलिंग म्हणजे डुकराचं पिल्लू. तर ईगल म्हणजे काय, तर ईगल म्हणजे गरुड. तर ईगलाच्या पिल्ल्याला काय म्हणतात, तर त्याला इग्लेट असं जे आहे ते म्हणतात. इग्लेट आपल्याला कुठं दिसते, ऑप्शन नंबर 4 मध्ये. तर याचं उत्तर काय होणार असेल, ऑप्शन नंबर 4. म्हणजेच काय, हा प्रश्न कसा होता, सहसंबंधावर आधारित होतात. म्हणजेच की एकाचा संबंध दुसऱ्यासोबत होता. यामध्ये एक प्राणी आहे आणि त्यासोबत त्याचं पिल्लू दिलेलं आहे. त्याच प्रकारे एक पक्षी आणि त्याचा आपला पिल्लू या ठिकाणी आपल्याला शोधायचा होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. असे देखील तुम्हाला काही कॉमन स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यानंतरचा 32वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द राईट सेट ऑफ वर्ड्स. तर या ठिकाणी हे योग्य ते आपण वर्ड्स वापरून या ठिकाणी आपल्याला हे सेंटेन्स परिपूर्ण करेक्टली सेंटेन्स बनवायचं आहे. 32वा प्रश्न काय म्हणतो पहा, व्हेन दे डॅश माय ब्रदर इन द हॉस्पिटल ही डॅश डिस्चार्ज्ड ऑलरेडी. तर या ठिकाणी वाक्य असं आहे. तर यामध्ये आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये यापैकी कोणता पर्याय बसणारा असेल ते या ठिकाणी चूज करायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की 2, व्हिजिटेड आणि हॅड गॉट. तर कशावरून, तर या ठिकाणी पहा की भूतकाळात 2 क्रिया घडल्या आहेत. या ठिकाणी भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत, या ठिकाणी डिस्चार्ज्ड आलेली आहे म्हणून. तर आधी पूर्ण झालेली क्रिया म्हणजेच कोणती आहे, जे की डिस्चार्ज होणे, जे की पास्ट परफेक्ट टेन्समधली आहे, ज्यामुळे आपण काय वापरतो, जे की हॅड गॉट या ठिकाणी होणार असेल. आणि नंतरची क्रिया जे की भेट देणे सिंपल पास्ट टेन्समधली आहे, जे की व्हिजिटेड हे यामध्ये थोडक्यामध्ये येणारी आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं जे आहे ते येणारं असेल. काय होणार असेल, ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. तर आपला पुढील 33वा प्रश्न असा आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या ठिकाणी जे स्पेलिंग बरोबर असलेला आपला शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. आणि शब्द काय दिलेला आहे, एंटरप्रेन्युअर हा शब्द दिलेला आहे. तर एंटरप्रेन्युअरची स्पेलिंग असलेला बरोबर असणारा शब्द. तर या ठिकाणचा कोणता होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये. एंटरप्रेन्युअरची स्पेलिंग या प्रकारे लिहिली जाते, ENTREPRENEUR या प्रकारे जे आहे याची स्पेलिंग लिहिली जाते. तर एंटरप्रेन्युअर म्हणजेच काय, तर उद्योजक किंवा व्यावसायिक जे आहे त्याला म्हटलं जातं. जे की व्यवसाय सुरू करणारा किंवा चालवणाऱ्या व्यक्तीला एंटरप्रेन्युअर हे जे आहे ती स्पेलिंग्स जे की लावली जाते किंवा शब्द लावला जातो. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 34वा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच आपल्याला शोधायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स देखील दिलेला आहे. तर सेंटेन्स काय आहे पहा, सी सेड टू मी हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव. तर ती म्हणाली की तुला किती भाऊ आहेत किंवा तुम्ही किती भाऊ आहात, अशा प्रकारचा हा सेंटेन्स आहे. तर याला आपल्याला कायामध्ये काय करायचं आहे, तर याला आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा वाक्यामध्ये सेड टू येतो त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं असतं, जे की ॲस्क्ड हे जे आहे वापरायचं असतं आपल्याला. आणि हा वाक्य कायामधला आहे. तर यामध्ये काय आलेलं आहे, जे की यू हॅव या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे वाक्य कोणत्या काळातलं आहे,
सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला कयामध्ये कन्वर्ट करावं लागतं, सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागतं. यू हॅवचं काय होणार असेल, आय हॅड असं जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे, हाऊ मनी या ठिकाणी आलेला आहे. हाऊ मनी हा प्रश्नार्थक शब्द आहे, जसाच तसा राहतो आणि विधानार्थी वाक्यरचना आय हॅड या ठिकाणी थोडक्यामध्ये वापरलं जातं, जे की आपला कशामध्ये दिसतंय तर ऑप्शन नंबर आपला पर्याय कोणता आहे, तर जे की ऑप्शन नंबर पर्याय आपला जो होणार असेल जे की 4 मध्ये. शी आस्क्ड मी हाऊ मेनी ब्रदर्स आय हॅड, म्हणजे की तिने मला विचारलं की माझे किती भाऊ आहेत, अशा प्रकार थोडक्यामध्ये याचं होणार असेल ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्टचे इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेट टू आलं ना, ॲस्क्ड त्या ठिकाणी घेऊनच टाकून द्यायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, हे लावूनच तुम्हाला समोर बनवायचं असतं. त्यानंतरचा 35वा प्रश्न पुढील असा आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की पुढील आपल्याला वाक्याचं काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्य काय आहे, वन शुड कीप वन्स प्रॉमिसेस, ह्या प्रकारचं आपल्याला वाक्य आहे. तर याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जे शुड आहे या आपण जो मॉडेल वर्बचा वापर करताना आपण रचना कशी होते, ज्यामध्ये ऑब्जेक्ट प्लस शुड बी प्लस V3 अशा प्रकारची याची वाक्यरचना होते. त्यामुळे प्रॉमिसेस प्लस शुड बी प्लस केप्ट हे जे आहे ते होणार असेल. तर आपल्याला हा पर्याय कशामध्ये दिसतो, हा पर्याय जे आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे जे आहे याचं योग्य ते उत्तर होणार असेल, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 36वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी आपल्याला या पर्यायासाठी योग्य ते क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर वाक्य काय आहे आपलं, यू विल कॉल मी ॲज सून ॲज यू रिच होम. तर या ठिकाणी समोर आपल्याला क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, मुख्य वाक्य आपलं कसं आहे, जे की सकारात्मक पॉझिटिव्ह आहे, मग त्याला टॅग कोणता लागणार असेल, नेगेटिव्ह नकारात्मक लागणार असेल. तर या वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे, विल. विल हा मॉडेल वर्ब असल्यामुळे टॅगमध्ये आपल्याला काय असावं लागणार असेल, जे की विल नॉट. तर विल नॉटचं संस्कृत रूप काय, जे की वॉन्ट वापरावे लागेल. तर वॉन्ट यामध्ये कयामध्ये आहे, जे की आपण या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन नंबर 2 मध्ये, जे की वॉन्ट यू या ठिकाणी याचा क्वेश्चन टॅग हा होणारा असेल. सिंपलचा फंडा आहे, क्वेश्चन टॅग करते वेळेस फक्त तुम्हाला वाक्य पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, नेगेटिव्हचं पॉझिटिव्ह ह्या प्रकारचा क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी लावायचा असतो. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा 37वा प्रश्न असा आहे, चूज करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी पुढील आपला सेंटेन्ससाठी योग्य ते जे आहे प्रिपोजिशन्स वापरायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय म्हणतं पहा, की दे बिगेन देअर जर्नी डॅश सनसेट या प्रकारचं आपलं हे वाक्य आहे. त्या ठिकाणची प्रिपोजिशन्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ॲट, ऑन, इन, अपॉन या प्रकारचे प्रिपोजिशन्स आहेत. तर आपल्याला या ठिकाणी वापरायचं कसं आहे, की एखादी अचूक वेळ किंवा बिंदू दर्शनासाठी आपण काय वापरतो, जसं की दे बिगेन देअर जर्नी डॅश सनसेट. तर सनसेट कधी होतो, जे की सकाळी, जे की मॉर्निंग टाइमला. मग काय येतं त्या ठिकाणी ॲट एज आहे ते वापरलं जातं. तर कसा सेंटेन्स होईल मग, दे बिगेन देअर जर्नी ॲट सनसेट, म्हणजे की त्यांची जर्नी सनसेटला ज्या वेळेस सुरू झालेली आहे, म्हणून हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी येणार असेल. ॲट सनसेट हे या प्रकारचं जे त्या ठिकाणी होणारं असेल. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य ते उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील 38वा प्रश्न असा आहे, द निडल इन द कंपोज ऑलवेज डॅश टू द नॉर्थ यूज सुटेबल वर्ब फॉर्म्स. या ठिकाणी यूज जो काय पॉईंट आहे त्यासाठीचा जे काही सुटेबल वर्ब्स आहे या ठिकाणी वापरायचा आहे. तर हे एक सामान्य रूप सत्य आहे किंवा सामान्य सत्य आहे, जनरल फॅक्ट आहे, दर्शवणारं वाक्य आहे, जे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. जसं की या ठिकाणी करता काय आहे, द निडल एक वचने असल्यामुळे क्रियापदाला काय लागतं, जे की यस प्रत्यय लागतं. म्हणून या ठिकाणी पॉईंटला काय लागणार असेल, जे की पॉईंट्स हे लागणार असेल. म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं योग्य ते या ठिकाणी उत्तर होणार असेल. असे देखील तुम्हाला भरपूर सारे प्रश्न येतात मित्रांनो. त्यानंतर आपला 39वा प्रश्न असा आहे, चूज करेक्ट WH क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज आन्सर. इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. तर या ठिकाणी जो आहे इन 1947 हा जो अंडरलाइन्ड पार्ट आहे, अधोरेखित भाग आहे. या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल मग, जे की वेन हा वापरावा लागणारा असेल, वेनचा वापर होईल. त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये प्रश्न विचारतात त्यावेळेस डीड प्लस वर्बचा पहिला फॉर्म या ठिकाणी लागतो, म्हणजेच की डीड प्लस गेटचा वापर होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणतं उत्तर होणार असेल, जे की व्हेन डीड इंडिया गेट
फ्रीडम या ठिकाणी अशा प्रकारचा वाक्य होणारा असेल. काय यामध्ये दिसतो आपल्याला पर्याय नंबर 2 मध्ये वेन डिड इंडिया गेट फ्रीडम या प्रकारचा वाक्य होणारा असेल. तर काय होणार असेल इन 1947 मध्ये याचं उत्तर जे की होणारं असेल. पर्याय नंबर 2 हे याचं अचूक उत्तर होणारं असेल, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 40वा प्रश्न आपला काय म्हणतो पहा. चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी योग्य ते आपल्याला आर्टिकल्स या ठिकाणी वापरायचा आहे तर गिवन सेंटेन्ससाठी. तर काय सेंटेन्स आहे. सी हॅज 2 चिल्ड्रन डॅश बॉय अँड डॅश गर्ल डॅश बॉय इज 2 अँड डॅश गर्ल इज 5 या प्रकारचं हे आपलं वाक्य आहे. तर या ठिकाणी कोणकोणते जे काही आर्टिकल्स आहेत हे या ठिकाणी होणारं असेल. तर या ठिकाणी जे आर्टिकलचा जो क्रम आहे त्या क्रमनुसार आपल्याला या ठिकाणी संपूर्ण तो क्रम जो आहे तो लावावा लागणार. आता या ठिकाणी जे आहे उल्लेख जो आहे मुला मुलीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे जे आपल्याला काय होणार असेल जे की अ आणि द चा जो आहे या ठिकाणी वापर होणारा असेल म्हणून हे याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा आपला 41वा प्रश्न असा आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. तर प्रिपोजिशन परत एक वेळेस आपल्याला आलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे वाक्यामध्ये द हजबंड अँड वाईफ स्टूड डॅश इच अदर ॲज दे शॉक हँड्स विथ द गेस्ट या प्रकारचं वाक्य आहे आणि यामध्ये आपल्याला योग्य ते प्रिपोजिशन्स वापरायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल जे की ऑप्शन नंबर 2 बिसाइड. कशामुळं कारण का जे की बिसाइड हे केव्हा वापरलं जातं. बिसाइड म्हणजे जवळजवळ किंवा बाजूबाजूला. तर पाहुण्यांना भेटताना पती पत्नी एकमेकाच्या बाजूला उभे होते त्यासाठी जे आपण बिसाइड या ठिकाणी वापरू शकतो. या ठिकाणी इच देखील आलेलं आहे. द हजबंड अँड वाईफ स्टूड बिसाइड इच अदर ॲज दे शॉक हँड्स विथ द गेस्ट या प्रकारचं हे वाक्य होणारं असेल. त्यानंतरचा आपला 42वा प्रश्न पुढील असा आहे. इफ यू डू नॉट रन फास्ट यू विल मिस द ट्रेन. तर याला जे आपल्याला यूज अनलेस वापर करून हे करायचं आहे. तर याचं जे यूज अनलेस या ठिकाणी जो आपण करतो त्यावेळी जे आहे जोडक्यात अनलेसचा अर्थ इफ नॉट जरा नाही असा होतो. इफ यू डू नॉट रन फास्ट याऐवजी आपण काय वापरू शकतो अनलेस यू रन फास्ट वापरल्याचा अर्थ थोडक्यामध्ये तोच राहतो. म्हणून या ठिकाणी कोणतं वाक्य होणार असेल की अनलेस यू रन फास्ट यू विल मिस द ट्रेन हे जे आहे याचं जे आहे उत्तर होणारं असेल जे की आपल्याला कयामध्ये दिसतं जे की ऑप्शन नंबर आपल्याला 4 मध्ये पर्याय दिसतं. अनलेस यू रन फास्ट यू विल मिस द ट्रेन या प्रकारचं हे वाक्य होणारं असेल. त्यानंतर आपला समोर 43वा प्रश्न असा आहे. फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द फॉलोइंग पॉईंट्स. तर या ठिकाणी ऑड टर्म्स या ठिकाणी बाहेर काढायचा आहे म्हणजे की या ठिकाणचा जो बटात बसणारा थोडक्यात सांगायचं आलं तर या ठिकाणचं उत्तर काय होणार असेल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए अ बेबी ऑफ बॉईज. म्हणजेच काय तर अ बेबी हा जो एक सामूहिक नाम आहे कलेक्टिव्ह नाव आहे साधारणपणे मुलींचा गट अ बेबी ऑफ गर्ल्स या प्रकारे किंवा पक्षांचा थवा यासाठी वापरला जातो. अ बेबी ऑफ बॉईज हे चुकीचं संयोजन आहे त्यामुळे हे गटातनं बसणारा शब्द आहे. ऑप्शन नंबर जे की अ हे याचं उत्तर होणारा असेल म्हणजे की 1 नंबर हा होणारा असेल. त्यानंतरचा पुढील आपला 44वा प्रश्न आहे. चूज द मिसमॅच्ड पेअर ऑफ द फॉलोइंग. तर या ठिकाणी मिसमॅच झालेला आपल्याला पेअर शोधायचा आहे. तर कोणता आहे पोटॅटो आणि पोटॅटोज हे जे थोडक्यामध्ये मिसमॅच होणारा पेअर्स आहे. कशामुळे ज्या नामाचा शेवट ओ ने होतो त्यांना अनेक वचन करताना साधारणपणे ES हा जो आहे थोडक्यामध्ये लागतो. उदाहरणार्थ टोमॅटो तर याचं काय होतं टोमॅटोज असं होतं. त्याचप्रकारे पोटॅटोचं काय होतं अनेक वचन पोटॅटोज असं जे थोडक्यामध्ये होतं म्हणजे की शेवटी काय यायला पाहिजे POTATOES ह्या प्रकारे पोटॅटोज हे व्हायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे याचं जे योग्य ते उत्तर होणारं असेल. जर मित्रांनो तुम्हाला इंग्लिश ग्रॅमर अवघड जात असेल तर इंग्लिश ग्रॅमरमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला पर्याय म्हणून सब्जेक्टिव्ह टेस्ट हे आपले एकमेव पर्याय आहेत. लगेच आपली ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपल्या टेस्ट सोडवा आणि तुमचा इंग्लिशचा देखील स्कोर त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकता मित्रांनो. त्यानंतरचा 45वा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह या प्रकारचा आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे आय एम ओल्डर दॅन माय फ्रेंड असं आहे आणि दुसरं आहे ही इज द एल्डर ऑफ माय 2 सन्स या प्रकारचे 2 वाक्य आपल्याला दिलेले आहेत. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे काय होणार असेल तर याचं उत्तर आहे जे की 2 बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट या प्रकारे दोन्ही जे आहेत बरोबर आहेत हे याचं उत्तर होणारं असेल. कारण का आय एम ओल्डर दॅन माय फ्रेंड म्हटलेलं आहे आणि दुसरं काय म्हटले ही इज द एल्डर ऑफ माय 2 सन्स म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर ओल्डर दॅन म्हणजे की पेक्षा मोठा हे 2 वेगवेगळ्या व्यक्तीची तुलना करताना बरोबर आहे. तर एल्डर म्हणजे की वडीलधारे हे एकाच कुटुंबातील सदस्यांसाठी वापरले जाते म्हणून दोन्ही वाक्य जे आहेत ते बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल.
त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न आहे जो की प्रश्न 46वा काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ अ पोसिटी. तर पोसिटीची जी आहे थोडक्यामध्ये आपल्याला याचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर पोसिटी तर याचं म्हणजेच काय, तर पोसिटी याचा अर्थ होतो कमतरता किंवा अपुरेपणा असा होतो. तर याचा समानार्थी शब्द काय होणार असेल, जे की स्किअरसिटी हे जे आहे ते होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला दिला आहे. स्किअरसिटी म्हणजेच काय, तर कमतरता किंवा अपुरेपणा असा त्याचा अर्थ होतो. पर्याय नंबर 3 हे याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर 47वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिवन. या ठिकाणी कोणता शब्द आहे आपल्याला दिलेला, जो की याचा अर्थ होतो मिसनथ्रोप. मिसनथ्रोप असा जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. तर मिसनथ्रोप म्हणजे काय, याचं मिनिंग काय होतो, जे की मानवाचा द्वेष करणारा व्यक्ती असा थोडक्यामध्ये होतो. तर या ठिकाणी आपल्याला याचा अपोजिट वर्ड शोधायचा आहे. तर मानवाचा द्वेष करणारा व्यक्ती याचा विरुद्ध शब्द कोणता असणार असेल, जे की फिलॅन्थेरपिस्ट हे जे आहे होणार असेल, जे की ऑप्शन नंबर आपल्याला या ठिकाणी आलेला नाही, परंतु आपण याला दुसरा पर्याय घेऊ, जे की लविंग हे देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच की प्रेमळ हा एक सर्वात योग्य विरुद्धार्थी शब्द याचा आहे. परंतु जर पाहिलं याचा मिशनथ्रोपचा जो विरुद्धार्थी शब्द होतो, जो की फिलॅन्थेरपिस्ट हे जे आहे होतो. म्हणजेच काय, तर मानवप्रेमी असं देखील त्याला म्हणतात. मानवाचा द्वेष करणारा विरोधामध्ये मानवाला प्रेम करणारा, ज्याला मानवप्रेमी असं म्हणतात. तर ऑप्शन नंबर याच्यामध्ये दिलेला नाही, म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं देखील उत्तर होतं, जे की लविंग म्हणजे की दयाळू प्रेमळ असणारा व्यक्ती याचा उत्तर होऊ शकतं. त्यानंतरचा पर्याय नंबर प्रश्न 48 वाजता आहे पुढील, अ पर्सन हू हेल्प्स इवन अ स्ट्रेंजर इन अ डिफिकल्टी, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन जे की निवडायचं आहे. तर काय आहे, अ पर्सन हू हेल्प्स इवन अ स्ट्रेंजर इन डिफिकल्टी. तर यासाठी कोणता शब्द आहे, तर याचा शब्द आहे जे की अ सॅमेरिटन हे जे आहे यासाठी शब्द आहे. तर सॅमेरिटन म्हणजेच काय, तर याचा अर्थ होतो जे की संकटात सापडलेल्या अनोळखी व्यक्तीलाही मदत करणारा दयाळू व्यक्ती असा जे आहे थोडक्यामध्ये होतो. तर हा शब्द एक बायबलमधील गॉड सॅमेरिटन वरून आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 49वा प्रश्न असा आहे, सिलेक्ट द ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट. तर इनडायरेक्ट मध्ये जे काही वाक्य होणार असेल त्यापैकी आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर काय वाक्य आहे, रमेश सेड टू गीता, हॅव यू लेफ्ट युअर जॉब इन द रेपुटेटेड बँक, इन दिस रेपुटेड बँक. या प्रकारचं आपल्याला वाक्य आहे. तर इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करता वेळी मी काय म्हटलं, सेट टूचा वापर करता वेळी आपल्याला ॲजकडं हे तुम्हाला डोळे झाकून वापरायचं आहे. येस ऑर नो प्रश्न असल्यामुळे आपल्याला काय येतं, जेव्हा येस ऑर नोचा प्रश्न होतो त्यावेळेस आपण काय वापरतो, त्यावेळेस आपण वापरतो इफ हे वापरतो. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं हे वाक्य आहे, तर त्याला आपण कन्वर्ट यामध्ये करतो, जे की पास्ट परफेक्ट मध्ये करतो. आणि दिस यामध्ये काय होतं, तर दिस जे आहे दॅट मध्ये कन्व्हर्जेशन होणार असेल. तर हे काही इनडायरेक्ट करते वेळेसचे बेसिक नियम आहे. मग वाक्य कसं तयार होणार असेल, तर वाक्य तयार होईल, रमेश आस्क्ड गीता इफ शी हॅड लेफ्ट हर जॉब इन दॅट रेपुटेटेड बँक. या प्रकारचं होणार असेल. तर रमेश आस्क्ड गीता इफ शी हॅड लेफ्ट हर जॉब इन दॅट रेपुटेटेड बँक, जे की पर्याय नंबर आपल्याला 2 मध्ये हे वाक्य दिसतं. म्हणून पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर जे की होणार असेल. तर हे याचं अचूक उत्तर आहे, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 50वा प्रश्न, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट टू द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर या ठिकाणी अंडरलाइन पार्टचा आपल्याला करेक्ट फ्रेज सबस्टिट्यूट सांगायचा आहे. तर या ठिकाणी कोणतं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, तर ही टर्न डाऊन माय प्रपोजल. तर या ठिकाणचं हे वाक्य आहे. तर फ्रेज वर्ब कोणता आहे, जे की टर्न डाऊन हे आहे. आणि याचा अर्थ काय होतो, जे की नाकारणे किंवा रिजेक्ट करणे असा होतो. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजेच काय, तर जे की रिजेक्टेड हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 51वा प्रश्न आपला, द क्राय ऑफ दिस बी इज कॉलेड. तर या ठिकाणी असं वाक्य आहे, जे की मधमाशीच्या आवाजाला काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 हुम्स असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हुम्स म्हणजे काय, तर थोडक्यात गुंजन किंवा ते गुं करतात ना त्या प्रकारचा आवाज असतो. द क्राय ऑफ द बी इज कॉलेड, की त्या मधमाशांच्या रडण्याच्या आवाजाला काय म्हणतात, त्याला हुम्स असं म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 असं उत्तर आहे. तर 2चं पर्यायचं काय आहे, ड्रॅक्स म्हणजे की कुत्र्यांचा आवाज, रोअर्स म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर सियाची गर्जना, आणि क्राईज म्हणजे रडणं असा थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 52वा प्रश्न आपला, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म मिनिंगफुल वर्ड. तर यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड्स बनवायचा आहे आपल्या अकॉर्डिंग याचं संपूर्ण काही रचना करून. तर काय शब्द आहे आपल्याला,
TPYE, तर या ठिकाणचा कोणता शब्द होणारा असेल? तर सिंपल शब्द आहे, यापासून शब्द आपल्याला डबल काय भेटलेला आहे, या ठिकाणी टी घेतलेला आहे, तर टी पासून त्यानंतर PRE हे देखील आपण बनतो PRE आणि वाय कोणता शब्द बनलेला आहे या ठिकाणी? प्रिटी हा शब्द बनलेला आहे. तर प्रिटी म्हणजेच काय? तर प्रिटी म्हणजेच काय? तर प्रिटी म्हणजे सुंदर, देखणं या प्रकारचा याचा अर्थ होतोच. पण क्रम काय येतो? तर टीला या ठिकाणी काय आहे, पीला काय हे संपूर्ण आता पाहून घेऊ. तर या ठिकाणचा क्रम जो येणार आहे तो क्रम येणार आहे 4 2 6 1 3 5, जे की पर्याय नंबर आपल्याला 3 मध्ये पाहायला मिळतं. पर्याय नंबर 3 हे याचं अचूक उत्तर होणार असेल. या ठिकाणी हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 53वा प्रश्न आपला असा आहे, रिअरेंज द गिवन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड S, T, U and V टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. तर यापासून आपल्याला काय करायचं आहे, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे, ज्यासाठी एक क्रमवारी दिलेली आहे. तर योग्य क्रमवारी लावून खालील अर्थाचा वाक्य तयार होणारा आपला शब्द तयार करायचा आहे. तर कसे आहेत पहा या ठिकाणी, जे की यसचा काय आहे, दॅट युधिशास्त्र लॉस्ट हिज एंटायर, टी आहे वॉज कास्ट विथ द रिझल्ट, यू आहे द्रौपदी ॲज वेल आणि व्ही आहे किंगडम अँड हिज वाईफ या प्रकारचं आहे. तर मग आता आपल्याला शब्द कसा काढायचा आहे, जर आपल्याला एक फासा टाकल्यानंतर यामध्ये डाईस आफ्टर डाईस असं म्हटलेलं आहे, त्यानुसार आपल्याला याचं काढायचं आहे. यापासून एक मिनिंगफुल शब्द क्रिएट करायचा आहे. तर मग कसं होणार असेल, जे की पहिला येईल टी वॉज येणार असेल, जे की टी म्हणजेच की डाईस आफ्टर डाईस, टी कडून जर आपण जो फासा टाकला तर फासे टाकल्यानंतर जे काही याचं संपूर्ण एक वाक्य बनेल तर कसं असेल, तर टी मध्ये सुरुवातीला येईल डाईस आफ्टर डाईस, त्यानंतर येईल यस, यस मध्ये काय तर वॉज कास्ट विथ द रिझल्ट आणि व्ही येईल त्यामध्ये दॅट युधिशास्त्र लॉस्ट हिज एंटायर येईल, त्यानंतर यू येणार असेल जे की किंगडम अँड हिज वाईफ द्रौपदी ॲज वेल या प्रकारे. म्हणजेच क्रम कसा आहे TSV आणि यू, TSUV जे की आपण VU हे आपल्याला कशामध्ये दिसतं TSVU, जे की पर्याय नंबर 4 मध्ये दिसते. याचा अर्थ काय होतो की फासा टाकल्यानंतर युधिष्ठिराने त्याचे संपूर्ण राज्य आणि त्याची पत्नी द्रौपदी देखील त्याने हरवली, असा एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतो. कयामध्ये आहे अर्थपूर्ण वाक्य, जे की पर्याय नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळणारा असेल. त्यानंतर 54वा प्रश्न, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज इरर. तर इरर असलेला आपल्याला तो पार्ट निवडायचा आहे. तर वन ऑफ द फाईव्ह बॉयज हॅज डन द होम टास्क. तर या ठिकाणी इरर कयामध्ये आहे सांगायचा आहे. इरर असेल तर इरर सांगा, नसेल तर नो इरर म्हणून सांगायचं आहे. तर या वाक्यामध्ये जे आहे व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण बरोबर आहे, त्यामुळे वन ऑफ द नंतर अनेक वचनी नाम म्हणजेच वन ऑफ द नंतर अनेक वचनी नाम देखील आलेलं आहे बरोबर बॉयज, आणि एक वचनी क्रियापद हॅज डन हे देखील वापरलं जातं जे वाक्यामध्ये योग्य आहे. म्हणून याचं जे आहे काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर ई हे पर्याय होणार असेल, म्हणजेच की 4 नो इरर या ठिकाणी येणारा असेल. नो इरर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा 55वा प्रश्न असा आहे, वी ब्लाइंडली निग्लेक्ट द पासिंग ऑफ टाइम इन आवर लाईफ, द अंडरलाइन्ड वर्ड या ठिकाणी इज. तर अंडरलाइन्ड वर्ड या ठिकाणी काय होणार असेल, म्हणजे काय वर्ब ॲडजेक्टिव्ह वर्ब काय होणारा असेल, त्याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर 3 ॲडवर्ब हा होणारा असेल. या ठिकाणी शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी ब्लाइंडली हा जो अंडरलाइन्ड केलेला आहे. तर ब्लाइंडली आंधळेपणा हा शब्द, नेग्लेक्ट म्हणजे की दुर्लक्ष करणे, जी की एक क्रियापद आहे. या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो, जे की क्रिया कशी घडते म्हणून ते एक क्रियापशेषण आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणचा जे की 3 हे याचं उत्तर होणार असेल. ॲडवर्ब हे जे आहे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 56 ते 60 पर्यंतचे संपूर्ण प्रश्न तुम्हाला आता या पॅसेजवर आधारित आहेत. जो संपूर्ण पॅसेज वाचून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला त्याचं अचूक उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. तर पॅसेज मी वाचलेला आहे, तुम्हाला त्या सर्वांची आता अचूक उत्तरे सांगतो. प्रश्न काय आहे पुढील पहा 56वा, अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर 100% असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोच. जो वाक्य तुम्हाला आधी पॅसेज वाचून घ्यायचा आहे, त्यानंतर जे काही स्टेटमेंट बरोबर आहे ते या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. तर अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, द लिग्नोल कॅथेड्रल स्पायर वॉज बुलेट बिफोर द आयफिल टावर. हे जे आहे वाक्य अगदी बरोबर आहे. तर उतारा आपण जेव्हा वाचतो, उतारा वाचल्यास जे काही लिकोनल कॅथेड्रल आहे जे स्पायर इसवी सन जे काही 1300चा काळ आहे, ज्यामध्ये आयफेल टावर 1889च्या खूप आधी बांधले गेले होते हे स्पष्ट होते. तर इतर पर्यायामध्ये आपल्याला काय मिळतं, जे की ग्रेट पिरॅमिड संदर्भाची उल्लेखनं
दिसतात म्हणून ते पर्याय होत नाहीत. त्यानंतरचा आपला 57वा प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इज नॉट आन्सर्ड बाय द गिवन पॅसेज. तर या ठिकाणी ज्या पॅसेजमध्ये नसलेलं म्हटलेलं आहे, तर या ठिकाणचं कोणतं उत्तर आहे, मग ते आहे ऑप्शन नंबर जे की 1, हाऊ द ग्रेट पॅरामिड अँड गिझा वॉज बिल्ट. या प्रकारचा हा वाक्य आहे. तर उत्तरामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की पॅरामिड कसे बांधले गेले, एक्झॅक्टली हाऊ इट वॉज बिल्ट, हे आजही लोकांना गोंधळात पाडते. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 58वा प्रश्न, द ऑथर हॅज कम्पेअर्ड विच फीचर ऑफ द लिकोनेल कॅथेड्रल स्पायर विथ द ग्रेट पॅरामिड ऑफ गिझा असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, जे की हाईटमध्ये याचं जे थोडक्यामध्ये फीचर्स केलेलं आहे. लिकोनेल कॅथेड्रल स्पायरने ग्रेट पॅरामिडला उंचीत कसे मागे टाकले याची तुलना थोडक्यामध्ये उत्तरामध्ये केलेली आहे. त्यानंतरचा आपला 59वा प्रश्न, हाऊ मच टाइम इट took to build the great pyramid of the Giza असं म्हटलेलं आहे. तर किती कालावधी लागला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ओव्हर 20 इयर्स, जे की पर्याय नंबर 4 मध्ये. उत्तरात उल्लेख असा आहे की ओव्हर 20 इयर पिरियड, जे की 20 वर्षापेक्षा जास्त हा कालावधी या पॅरामिडसाठी लागलेला आहे. त्यानंतर 60वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड ऑफ द सरपास्ड ॲज युज्ड इन द पॅसेज. तर याचं जे आहे सरपास्ड जे आहे थोडक्यामध्ये काय आपल्याला अपोजिट शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की लॉस्ट. सरपास्ड म्हणजे की मागे टाकणे किंवा पुढे जाणे, आणि याचा विरुद्धार्थ शब्द होतो लास्ट, म्हणजे की हारणे किंवा मागे टाकणे असा जे आहे थोडक्यामध्ये होणारा आहे. ऑप्शन नंबर जे की 4 हे जे आहे याचं पर्यायामध्ये उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, इंग्लिश ग्रामरचे टॉप 30 पाहिलेले आहेत. आपण पुढील सेशनमध्ये बालमानसशास्त्र त्यासोबतच गणिताचे देखील आपण संपूर्ण आता टॉप 60 क्वेश्चन्स करणार आहोत. तर वेळ खूप कमी आहे, त्या मानाने आपण संपूर्ण प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला जर येत्या परीक्षेमध्ये 90+ स्कोर अचीव करायचा असेल तर टेस्ट सिरीज हा एकमेव पर्याय आहे. महा एक्झाम पॉईंटची टेस्ट सिरीज आतापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडलेली आहे, तुम्हालाही पडेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली आहे, तिथून ॲप आपला डाउनलोड करा आणि लगेच संपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घेऊन चांगल्या आणि उत्तम तयारीला आजच लागा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांनो नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.